नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत गजलक्ष्मी सोसायटीत, जी सहकार नगर पुणे मध्ये बेस्ड आहे. सगळे लोक इकडची फार तक्रार करत होते की झाडं मुळापासून कापलेली आहेत. काही काही झाडं अगदी फांद्यांपासूनही तोडण्यात आलेली आहेत. ह्याच्यावरच आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि बघणार आहोत की लोकांना ह्याच्याबद्दल नक्की काय वाटतंय, काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत आणि काय सोल्युशन्स निघू शकतात ह्याच्यातनं. ही एक साधारण 40 वर्ष जुनी अशी सोसायटी आहे. इन द सिटी ऑफ द हार्ट असं ह्याला म्हणलं जातं सहकार नगरला. त्याच्या आजूबाजूला तळजाई टेकडीसुद्धा आहे आणि असं एन्व्हायरमेंट आजूबाजूला असताना का बरं इकडे झाडं कापली असतील? बघूया हे लोकांना नक्की ह्याच्यावर काय म्हणायचं आहे. आपण आता जशी चर्चा केलेली आहे की ह्या सोसायटीतली खूप मोठी मोठी झाडं कापण्यात आलेली आहेत. सो ह्याचा इम्पॅक्ट काहीतरी नक्कीच असणार आहे मोठा. सो आपण हेच आता इकडच्या सोसायटीतल्या सगळ्या रेसिडेंट्सला विचारूया की त्यांचं नक्की ह्याच्यावर मत काय आहे. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो. सो मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सोसायटीत आता सगळी झाडं कापण्यात आलेलं आहे. सो ह्याच्यावर तुमचं नक्की मत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय की थोडी थोडी झाडं इकडची तिकडची कापली आहेत आणि तुम्ही आधीपासून राहता का ह्या सोसायटीत? हो, गेली 40 वर्ष मी सोसायटीमध्ये राहते आहे आणि एवढी झाडं कापलेली बघून प्रचंड हळहळ वाटलेली आहे. कारण लहानपणापासून आम्हाला हे शिकवलेलं की झाडं लावा, झाडं जगवा, कशी ती आपल्याला मदत करतात. सो इतकी झाडं जर का आपल्या समोर कापली जात आहेत आणि वी कांट डू एनिथिंग अबाउट इट, तर इट फील्स रिअली हेल्पलेस. आणि आपण बघतोय की डेव्हलपमेंटल गोष्टींमुळे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस जी आपली होती आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण जे होत आहे, त्या नादात आपण ही सगळी झाडं कापतो आहोत. पण त्याचा इतका दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे. तर फॉर एक्झाम्पल पावसाळा चालू आहे आणि जरा जरी पाऊस पडला तरी आपल्याकडे सगळीकडे पाणी साठतं आहे, तुंबता येत नाही आणि खूप कन्फ्युजन आणि केऑस क्रिएट होतो याच्यामुळे. सो बेसिक पावसाळा सुद्धा पूर परिस्थिती आपण निर्माण करू पाहतोय आज, जस्ट बिकॉज वी लॅक दोज ट्रीज. कारण की ती माती नाहीये की जिथे पाणी मुरवू शकेल आणि जिरवू शकेल. त्यामुळे इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट व्हाईल वी आर सीकिंग प्रोग्रेस इन इन्फ्रास्ट्रक्चर, आपल्या झाडांबद्दल नक्कीच काहीतरी परमनंट लॉंग टर्म सोल्युशन पाहिजे. झाडं कापणं हे नक्कीच सोल्युशन असू नाही शकत असं मला वाटतं. ओके ओके, थँक्यू. सो तुम्ही यांचा आता मुद्दा बघू शकत आहात. ह्या खूप चिडलेल्या आहेत. त्यांना अजिबात आवडलेलं नाही आहे की झाडं कापली गेली आहेत. सोसायटीतल्या अजून रहिवाशांशी बोलल्यावर कळले की लाईटचा फार प्रॉब्लेम येत होता. ह्या मोठमोठ्या फांद्यांनी घरामध्ये लाईट येऊ शकत नव्हता, म्हणून ही फांदी कापण्यात आली. पण काही रहिवासींचे वेगळे मत आहे, ते बघूया. हे तिसरं ठिकाण आहे जिथे ह्या सोसायटीत झाडं कापण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे अगदी पार मुळापासून उपटलेलं झाड आहे. इथे इथे इकडे आता सगळ्या मुंग्या वगैरे झालेल्या आहेत, पण तुम्ही इथे बघू शकता इकडे आधी खूप मोठं झाड असण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही इकडेही पाहू शकता की अजून एक झाड इथे कापलेलं आहे. फांद्या, झाड सगळेच कापण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे खालती इथे सगळा कचरा सुद्धा झालेला आहे, जो कुणी काही उचललेला नाहीये. ह्याच्यावर आपण आता युथला विचारूया की तुम्हाला काय वाटतंय सोसायटीतली झाडं कापली आहेत त्याच्याबद्दल. ओके, सो मला पटलं नाही आहे की त्यांनी झाडं कापली आहेत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण म्हणजे दोन गोष्टींमुळे. बिकॉज पहिली गोष्ट तर सोसायटीमध्ये जे बर्ड्स येतात, मायग्रेटरी बर्ड्स, हॉर्नबिल्स आणि बार्न आउल्स, ते इतक्या कॅज्युअली आपल्याला कुठे बघायला नाही मिळत. आणि एवढी मोठी कॅनोपी असताना त्यांना प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये राहिल्याचा फील येतो, जो आता त्यांना येणार नाही. बिकॉज अख्खी कॅनोपी गेली आहे, त्यांनी खूप झाडं कापली आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी इतक्या ऑफ सीझन झाडं कापली आहेत की म्हणजे जे काम पावसाळ्याच्या आधी करायला पाहिजे, झाडांचं ट्रिमिंग किंवा काही, की घरात लोकांच्या काही साप नाही जाणार किंवा काही दुसरा त्रास नाही होणार. त्याच्यामुळे जे त्यांना आधी करायला पाहिजे पावसाळ्याच्या, ते त्यांनी पावसाळ्यानंतर केलं, पावसाळा संपल्यावरती. आणि त्याच्यामुळे आता झाडं जेव्हा येतील त्याच्यासाठी अजून खूप वेळ आहे. कारण आता विंटर झाल्यानंतर, समर झाल्यानंतर मग पावसाळा आता परत येणार आणि तेव्हापर्यंत झाडांना काहीच नाहीये. म्हणजे जी कापली आहेत झाडं ती तशीच राहणार आहेत. आता एवढी त्यांना वाढण्यासाठी इनफ पाणीच मिळणार नाही. आणि ऊन तर जसं तुम्ही बघू शकता, आता पण माझ्या डोळ्यावर ऊनच येते बिकॉज अख्खी कॅनोपी गेली आता झाडांची. सो मला ऍक्च्युली ते पटलंच नाहीये, एवढी झाडं कापल्याचा मुद्दा तो त्यांचा. ओके, सो तुमचं असं सुद्धा म्हणणं आहे का की चुकीच्या ऋतूत ही झाडं कापली गेली आहेत?
नाही, इन जनरल झाडं कापण्याशीच म्हणजे मला ते पटलं नाहीये. कारण म्हणजे ही जी जितक्या वर्षांपूर्वी लावलेली झाडं आहेत ना ही सगळी, ती परत येण्यासाठी मिनिमम 40 वर्ष, आधी 40 वर्षापूर्वी लावलेली झाडं ऑफकोर्स ती आता त्यांना तितकाच वेळ लागणार परत यायला. आणि म्हणजे ती झाडं कापणं म्हणजे इट मेक्स नो सेन्स टू मी की वाय वुड समवन डू दॅट. कारण कारण मला नाही पटलं ॲक्च्युली ते. सो तुम्ही बघू शकता इकडे आता प्रॉब्लेम्स सुरू झालेले आहेत. ऊन वगैरे तुम्ही अगदी पाहूच शकत आहात. झाडं कापल्यामुळे झाडांच्या फांद्या जे सावली द्यायची ते आता काही मिळत नाहीये आणि पक्ष्यांना सुद्धा घरटी बांधायला जागा काही मिळत नाहीये. असा एक इश्यू निर्माण झालेला आहे नवीन. ह्या सोसायटीत नक्कीच लहान मंडळी सुद्धा खूप असणार आहे आणि त्यांच्यातल्याच एखाद्याला आपण आता विचारूया की त्यांना काय वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय झाड कापल्याबद्दल? माझं नाव गौतम सिद्धार्थ पवार आहे आणि मी ह्या सोसायटीत राहतो. हे झाड खूप असं दिलशी होतं, कारण इथे आम्ही लहानपणी बसून खेळायचो, टेंट्स लावायचो. पण आता हे तुटलं तर काही करू शकत नाही. पण हे ठीक आहे, तरी पडू शकतं माणसांवर. पण झाड कापणं चांगलं नाही ना. ग्लोबल वॉर्मिंग वाढते आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि झाड जास्त लावायला पाहिजे, उलट कापतायत. तर दुःख होते खूप. थँक्यू. सो ह्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं इकडे लहानपणी आधी टेंट वगैरे बांधायचे, झाडं चढायचे, आंबे बिंबे काढायचे, पण आता ह्याच्यातलं काहीच होऊ शकत नाही. रहिवासींनी मला हे सुद्धा सांगितले की गव्हर्नमेंटच्या माणसांनी त्यांना न नोटीस देता ही झाडं कापण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, नोटीस न दिल्यामुळे इकडे आजूबाजूला हा जो सगळा कचरा पडलेला आहे तो त्यांनी काढला असता. आत्ताच सोसायटीमध्ये गणपती साजरा केलेले आणि तेव्हा हे सगळं लावलं गेलं होतं. बट गव्हर्नमेंटनी काही न नोटीस दिली आणि झाडं तशीच कापून टाकली, त्यामुळे हे सगळं झालं. हे किती बरोबर किती चूक हे आता तुम्हालाच ठरवायचं आहे. मी अनन्या चंदवासकर विथ कॅमेरामॅन अर्जुन सदलगे, सिटी टॉक्स, पुणे.